माझं पहिलं व्यावसायिक नाटक ऑल द बेस्ट मोहन वाघांचं. आणि देवेंद्र पेम दिग्दर्शक. देवेंद्र पेग दिग्दर्शक. म्हणजे काय झालं होतं, मला सगळे बोलले होते की अरे ऑल द बेस्ट सारखं नाटक जर तुला करायला मिळालं तर ती एक कार्यशाळा आहे बेसिकली. म्हणजे मी तर मानतो. मला अजूनही आठवतं, मी मोहन वाघांकडे गेलो होतो. आधी सुरुवातीला गेलो तेव्हा ते त्या टिपिकल स्टाईलमध्ये त्यांच्याबद्दल हां सांगतो काय जॉब नोकरी सोडून आलास, मग एखादी एक शिवी घालून म्हटलं वेडा आहेस का तू, नोकरी सोडून कोण येतो दुबईची वगैरे. मग नंतर मी परत त्यांच्याकडे गेलो काही दिवसांनी. तर श्रेयस तळपदीने त्यावेळेला नाटक सोडलं होतं, कारण त्यावेळेला सिरियल त्याला चांगल्या त्याच्या सुरू झाल्या होत्या आणि त्यावेळेला 2 टीम होत्या नाटकाच्या. त्यामुळे दुसऱ्या टीममध्ये मी, राहुल गोरे, राजेश कोलन आणि प्राची रानडे अशा आम्ही चौघे होतो. आणि आम्ही दुसरी टीम आमची जी सतत बाहेर प्रयोग करायची. 2 टीम म्हणजे एक फक्त मुंबईतले प्रयोग करायची आणि एक दौऱ्या करायची. म्हणजे आम्ही सतत दौऱ्यावरती. मला 2 दिवस फक्त मला तालमी मिळाल्या आणि मी खऱ्या अर्थाने तयार झालो त्या बसच्या ट्रॅव्हलमध्ये. मुंबई ते पुणेमध्ये रिहर्सल केली आणि पुण्याला शोला उभं राहिलो होतो. म्हणजे ती माझं पहिलं व्यावसायिक नाटक, ज्यामध्ये तुम्ही आंधळ्याची भूमिका केली. खूप काही शिकणार. एक किस्सा आहे त्या नाटकाचा की काहीतरी इंजरी झाली होती त्या प्रयोगाच्या दरम्यान, बघता बघता काही ठोकळाच पडला होता पायावरती. तो कोल्हापूरचा काय किस्सा आहे? अरे बापरे. ते किस्से तर भरपूर आहेत. रत्नागिरीला आम्ही प्रयोग करत असताना ओपन शो होता आणि रत्नागिरीसारख्या याच्यामध्ये काही थिएटर नव्हतं. ते म्हणजे एक ओपन स्टेज असतं ना मैदानामध्ये आणि समोर खुर्च्या मांडलेल्या होत्या. आणि प्रयोग करत असताना मी तर आंधळा बेसिकली आणि समोरनं वटवाघळांचा थवा येतोय दिसतोय मला की तो येतोय आता पूर्ण स्टेजवरती आणि मी माझे डायलॉग बोलतोय आणि थोड्या वेळाने तो पूर्ण थवा असा सगळीकडे फटफट 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 करायला लागला. पण त्यावेळेला आपण काय बोलू शकत नाही. मी त्या ॲडिशन मतं घेतली गेली की काय झालं रे काय झालं. बरं तो मुका बोलू शकत नाही आणि बहिराला ऐकू येत नाही आहे. त्यामुळे कोणी कॅरेक्टरमध्ये सांगणार कसं की काय होतं आहे ते एक म्हणजे असे बरेच किस्से होते. आणि तो ठोकळ्याचा किस्सा म्हणजे असा तो पडला होता काहीतरी आणि पायावर लागला होता आय बिलीव्ह, असं काहीतरी झालं होतं. तर मला नक्की आठवत नाही. तसंच कंटिन्यू तुम्ही पूर्ण प्रयोग केला. त्या प्रयोगाला स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं तुम्हाला. हां, असे बरेच किस्से आहेत. बऱ्याच गोष्टी झाल्या की लाईटच नव्हते गेलेले. म्हणजे एका प्रसंगाच्या वेळेला की लाईट बंद करतो बहिरा. बरं आमचे ते लाईट बंद करणारे काका झोपले होते आणि मी आपला लाईट बंद केल्यानंतर मला काय फरक पडतो, मी आंधळा आहे आणि मी आपलं म्हटलं अरे लावला का रे लाईट. ॲक्च्युली त्यावेळेला बंद करतात ते लाईट. तसा तो पंच होता पण तो झालाच नाही. ते झोपले होते पण तरी तो प्रयोग पुढे आम्ही कंटिन्यू केला. पण नंतर अजून एक नाटक केलं ना तुम्ही, प्रेमाचा लावलाय कुकर. असं नावाचं नाटक काय असं ते काही म्हणजे फार केलं. मनावर घेण्यासारखं नाहीये ते. सीडी मध्ये मध्यंतरी फॅड निघालं होतं ना पूर्ण सीडी, नाटकांच्या सीडी बनवायचं. तर त्यासाठी ते नाटक केलं होतं प्रेमाचा लावलाय कुकर नावाचं. म्हणजे खूप फनी नाव होतं पण खूप छान अनुभव होता. भारतीताई होत्या, प्रसाद दादा होता, असे सगळे मोठे कलाकार होते, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. मग मी इंग्लिश खूप नाटकं केली. मी अश्विन गिडवानीबरोबर मी जॉईन झालो. भरत दाभोळकर सरांबरोबर मी त्यांची खूप नाटकं केली. मंकी बिझनेस आहे, फनी थिंग कॉल्ड लव्ह. फनी थिंग कॉल्ड लव्ह मी बरेचसे शो केले. त्याच्यामध्ये मी पुष्कर एकत्र होतो, विजूदादा पण होते. तर तो मला अनुभव खूप छान होता विजूदादांबरोबर काम करायचा. विजूदादा, नंतर आपले लीलाधर कांबळी त्यावेळेला होते. तर ते सगळे लीलाधर कांबळी म्हणजे मालवणी नाटक आणि कट्टू इंग्लिश नाटक डायरेक्ट म्हणजे वेगवेगळेच कम्प्लिटली. पण त्याच्यामध्ये पण खूप मजा आली. विजूदादाबरोबर रूम शेअर करायचो, त्यामुळे त्यांचे ते शोलेचे किस्से ऐकायला मिळायचे, एक शूटिंगचे बरेचसे. त्यामुळे असा अनुभव खूप आला त्यावेळेला काम करताना. बरं तुम्ही दुबईवरून नोकरी सोडून आलात, त्यानंतर तुम्ही 1319 ऑडिशन दिले होते त्या 7 वर्षामध्ये. तारक मेहता का उलटा चष्मा म्हणजे 1320वा ऑडिशन होता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट झालात. हां, म्हणजे सगळे मिळून म्हणजे ॲड फिल्म्सच्या सगळ्या ऑडिशन्स मिळून बऱ्यापैकी. 1320 म्हणजे आपण बघूया 1320 हा आकडा परफेक्टली कसा काय तुम्हाला माहिती? म्हणजे तुम्ही लिहून ठेवलात तुम्ही किती ऑडिशन दिले किंवा काय? नाही, असं लक्षात राहतं ना, कारण आपण कंटिन्यू ऑडिशन देत असतो ना. 1320. हां, कारण त्यावेळेची ती गंमतच अशी होती की तुम्ही सतत ऑडिशनच देत असायचा. तुम्हाला काम पाहिजे ना सतत, काही ना काहीतरी काम. तर ॲड फिल्म्सच्या ऑडिशन तर अशा असायच्या की आम्ही जेव्हा कळव्याला शिफ्ट झालो होतो, मला आठवतंय कळव्यावरनं मी जेव्हा निघायचो दादरवरनं वेस्टर्नला येऊन दादरवरनं अंधेरीला उतरून मग श्रीजी हॉटेलच्या इथे म्हणजे आरामनगर किंवा त्या ठिकाणी ऑडिशन द्यायची. 1-2दा असं झालेलं आहे की मी सगळं करून परत जेव्हा मी सकाळी निघायचो 10 वाजता वगैरे,
इथं सगळं करून मी जेव्हा 4 वाजता आलो होतो कळव्याला परत, मला होतं की अभि अर्जंट ऑडिशन में आना है. परत तो द्राविड प्राणायाम करायला लागला होता मला. मी स्टेशनवरनंच परत गेलो दादरला, दादरवरनं अंधेरीवरनं परत ते सगळ्या गोष्टी. आणि त्या करून सुद्धा तुम्ही फायनल 3मध्ये आहात, फायनल 2मध्ये आहात, पण तुमचं सिलेक्शन होत नाही, असं पण बरंच वेळा झालेलं आहे. मग त्यानंतर म्हणजे मराठी सिरियल्समध्ये वगैरे सुद्धा तुम्ही कामं केलात. सिरियलमध्ये बऱ्यापैकी केली. दामिनी करायचात दामिनी तुम्ही. तर दोन फुल, एक एंट्री, डाऊटफुल. हां, एंट्री पॉईंट होता तो दामिनी म्हणजे मराठी सिरियलमध्ये काम करण्याचा. कोणी म्हणजे असं म्हणतात ना की पहिले दामिनीमध्ये करायचं आणि मग इंडस्ट्रीत घुसायचं असं. त्यावेळेला ते तसं होतं. नंतर हां, 2 फुल एक डाऊटफुल होतं. नंतर पॅडी आणि निर्मिती त्यांची ती एक सिरियल होती गंगूबाई नॉन गंगूबाई नॉन मॅट्रिक, त्याचे मी बरेचसे एपिसोड केले. नंतर सर्वात मला चांगली भूमिका मिळाली ती म्हणजे फार मोठी नव्हती पण लक्षात राहणारी म्हणजे वादळवाट. वादळवाट. ती खूप छान सिरियल होती, त्याच्यामध्ये मी काम केलं. आणि बाकी बऱ्याच सिरियल होत्या, कधी हसत कधी फसत, विजय कदम सोबत काम केलं. मी जेव्हा पहिल्यांदा आलो 2000 साली दुबईवरनं, पहिली सिरियल मी विजयदादांसोबत केली होती, कधी हसत कधी फसत, रामोजी फिल्म सिटीला जाऊन. तेव्हा ते ETV होतं ना त्यावेळेला तिकडे? ETV मराठी होतं आणि त्याचं सगळं शूटिंग झालं रामोजी फिल्म सिटीला. तेव्हा मला आठवते मी, उदय नेने असे कलाकार आम्ही तिथे गेलो होतो, विघ्नेश जोशी, आणि तिथे काम करून आम्ही आलो होतो असं. मग त्यानंतर असं नाही वाटलं की मराठी मालिकांमध्ये लीडमध्ये काम करावं त्यावेळेला? त्यासाठी वाटलं खूप. प्रयत्न नाही केले त्यावेळी? वाटलं खूप, पण ते कोणी दिलं नाही. वाटायला काय, वाटलं खूप, पण ठीक आहे, ते प्रत्येकाला म्हणजे नशिबाचा भाग असतो ना जो, की आता आपण म्हणतो ना की मन का होतो अच्छा ना होतो और भी अच्छा. तेव्हा नाही झालं म्हणून अजून चांगलं झालं. कदाचित ही भूमिका माझ्या वाट्याला होती. आता त्यावेळेला जर मी कुठल्या मराठी सिरियलमध्ये जर बिझी असतो तर मी हे नसतं करू शकलो ना हे सिरियल. कारण या सिरियलसाठी त्यांना असा कलाकार हवा होता जो पूर्णपणे फ्री असेल. महिन्याचे महिन्याचे 40 दिवस. कारण महिन्याचे 40 दिवस? हां, महिन्याचे 40 दिवस अशासाठी, कारण शो सेटअप करताना आम्हाला माहिती आहे मी कित्येक वेळा फिल्म सिटीमध्येच झोपलो आहे. कारण सुरुवातीला कळव्यावरनं अपडाऊन करताना माझं जेव्हा रात्री 11:30-12 वाजता पॅकअप व्हायचं, त्याच्यानंतर मला सुकुरवाडीला जाऊन, बोरीला जाऊन शेवटची बस माझी मिस व्हायची, जी पोचायची 2-2:30 वाजता वगैरे. त्यामुळे ते गणित बसत नव्हतं आणि परत सकाळी 7ची शिफ्ट. म्हणून मी बऱ्याच वेळेला फिल्म सिटीमध्ये मेकअप रूममध्ये झोपलेलो आहे तिकडे.